संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 879 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 86,178 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 18 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे. एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 78 वर्षीय महिला मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय पुरुष शेंदुरजना घाट जिल्हा कोविड रुग्णालय, 48 वर्षीय महिला गाडगेनगर अमरावती एक्झॉन रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष अंजनगाव सुर्जी एक्झॉन रुग्णालय, 29 वर्षीय पुरुष अर्जुन नगर अमरावती एक्झॉन रुग्णालय, 70 वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर पीडीएमसी रुग्णालय, 60 वर्षीय महिला देवरा अमरावती पाटणकर रुग्णालय, 50 वर्षीय महिला अचलपूर पाटणकर रुग्णालय, 83 वर्षीय महिला कटोरा रोड अमरावती गेट लाईफ रुग्णालय, 48 वर्षीय महिला वरुड पीडीएमसी रुग्णालय, 77 वर्षीय महिला मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 74 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय, 79 वर्षीय महिला गाडगेनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 76 वर्षीय पुरुष तिवसा जिल्हा कोविड रुग्णालय, 57 वर्षीय महिला अंजनगाव सुर्जी जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला परसापूर अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष भंडारज अंजनगाव सुर्जी जिल्हा कोविड रुग्णालय, 59 वर्षीय पुरुष चंद्रपूर रिम्स रुग्णालय या 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.